अन्या, एक यशस्वी आर्किटेक्ट, तिच्या पुढच्या मोठ्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत गर्दीच्या बाजारातून धावत होती. ती खरोखरच मानत होती की आनंद ध्येय साध्य करण्यात आणि पैसे कमावण्यात आहे. एका दुपारी तिने पाहिले की एक वृद्ध महिला, श्रीमती शर्मा, तिच्या हाताने बनवलेल्या शाकाहारी हस्तकलेचा छोटा स्टॉल पॅक करण्यासाठी धडपडत होती. रोहन नावाचा एक लहान मुलगा मदत करण्याचा प्रयत्न करत होता, पण ते दोघेही खूप थकून आणि चिंतेत दिसत होते. अन्या थांबली. तिच्या हृदयात एक लहानशी ओढ जाणवली, एक भावना जी ती सहसा दुर्लक्षित करत असे. तिने स्वतःशीच म्हटले, मी यासाठी खूप व्यस्त आहे, माझे काम जास्त इम्पॉर्टंट, महत्वाचे आहे. पण मग तिच्या आत काहीतरी बदलले. तिला तिच्या आजीचे शहाणे शब्द आठवले, दयाळूपणा हा सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान खजिना आहे. अन्याने थांबून तिची मदत देऊ करण्याचे ठरवले. तिने श्रीमती शर्माच्या हस्तकला त्वरित आणि एफिशियंटली, कार्यक्षमतेने व्यवस्थित केल्या. त्यांना नीटली, व्यवस्थितपणे बॉक्समध्ये पॅक केले. तिने काही जड वस्तू एका वाट पाहणाऱ्या गाडीपर्यंत नेण्यासही मदत केली, ज्यामुळे काम खूप जलद झाले. ओह, धन्यवाद प्रिय, तुम्ही माझा दिवस खूप सोपा केला आहे, श्रीमती शर्मा कृतज्ञतेने चमकणाऱ्या तिच्या थकलेल्या डोळ्यांनी उद्गारल्या. रोहन, मुलाने एक मोठा, जॉयफुल, आनंददायी हसू दिले. अन्याने तिच्या छातीत एक वंडरफुल, अद्भुत ऊब पसरताना अनुभवली, एक भावना जी कोणत्याही प्रोफेशनल, व्यावसायिक यशापेक्षा कितीतरी जास्त प्रेशस, अमूल्य होती. त्यांचे हॅपी, आनंदी चेहरे पाहून तिला एक अनपेक्षित आणि गहन सेन्स ऑफ पीस, शांतता मिळाली. त्याच संध्याकाळी नंतर तिच्या लक्झुरियस आलिशान अपार्टमेंटमध्ये परत येऊन अन्याने जाणले की मदत केल्याने तिला जो प्रफाउंड, गहन आनंद मिळाला होता, तो कोणत्याही मटेरियल, भौतिक सक्सेस, यशापेक्षा खूप मोठा होता. पैसा, कम्फर्ट, आराम विकत घेऊ शकतो, पण इतरांना मदत केल्याने एक खोल, खरा हॅपीनेस, आनंद मिळतो जो खऱ्या अर्थाने टिकतो. या पॉवरफुल, शक्तिशाली क्षणाने तिला शिकवले की इतरांना मदत केल्याने खरोखरच आनंद मिळतो आणि एखाद्याला हसण्याचे पीस, शांती पूर्णपणे प्राइसलेस, अमोल आहे. लक्षात ठेवा, दयाळूपणा शेअर केल्याने लास्टिंग, कायमस्वरूपी आनंद निर्माण होतो आणि तुमच्या स्वतःच्या हृदयात पीस, शांती येते. अधिक इन्स्पायरिंग, प्रेरणादायी कथांसाठी मराठी रेपोला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक, पसंती द्या आणि तुम्ही अलीकडे कोणाला मदत केली आहे हे खाली कमेंट, टिप्पणी करा.